हेलो गाइस। आज आप सोच रहे होंगे मैं क्या अपलोड करने वाली हूँ मेरे ब्लॉग में। सो आज मैं जा रही हूँ मेरे ग्रूमिंग के लिए। सो लेट्स गो विद मी। तो बाहर जाते जाते ही मुझे समझ में आ गया है कि बहुत बारिश है बाहर। सो मैंने मेरा रेनकोट वेयर कर लिया है। नाउ आई एम गोइंग। ना मैंने रेनकोट पहन लिया है बट बारिश ही नहीं है बाहर। सो वेयर इज माय हायाबुसा? नहीं नहीं, मेरे पास हायाबुसा नहीं है, मेरे पास स्कूटी है। सो वो एक पिक्चर। सो ये है हमारा पलावा। और अब मैं जा रही हूँ ग्रूमिंग करने के लिए माय फेवरेट पार्लर में। सो लेट्स गो। तो आप देख सकते हैं हमारा पलावा कितना ब्यूटीफुल है। लुक एट दिस, वाव। सो स्विच टू मराठी अगेन. सो आमच्या इथे ना लोधामध्ये एक ट्विन लेक करून एक लेक आहे. तुम्ही बघू शकता ते किती ब्युटिफुल आहे. किती ऑसम असं आहे ते. तिथे ऍक्च्युली फाउंटेन पण चालू होतात बट आज ते फाउंटेन ऍक्च्युली बंद आहेत. आय डोंट नो वाय. पण हे बघू शकता तुम्ही. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा तलाव आहे आमच्या इथे. मी ऍक्च्युली मोबाईल माझा डिक्कीमध्ये ठेवला आहे कारण की माझ्याकडे सध्या तरी मोबाईल स्टँड नाही आहे जो गाडीवरती आपण यूज करू शकतो. सो मी तो माझ्या पुढे एक असं बास्केट टाईप आहे स्कूटीला त्याच्यामध्ये ठेवला आहे. पण तुम्हाला व्ह्यू नक्कीच दिसेल. आय थिंक सो. अजून बघा. कधीतरी असं पावसामध्ये राईड करायला ना खूप अशी मज्जा येते. तिथे मला आज येत आहे. समोरून मोठा ट्रक येत आहे आणि मी क्रॉस केला आहे. आणि का आज मी लोकेशनवर पोहोचली आहे आता. इथे A1 सर्व्हिस मिळते. लिटरली A1 सर्व्हिस. सगळ्याच गोष्टी इथे खूप सुंदर आहेत. लाईक इथं ॲम्बियन्स खूप पिंकिश आहे आणि त्या मुलींना पिंक कलर तर खूप आवडत असतो. आता इथे वडापाव खायला चाललो आहे कारण मला खूप खूप प्रचंड अशी भूक लागली आहे. आणि इथे ना नियरेस्ट गेट नंबर 3च्या इथे खूप ऑसम असा वडापाव भेटतो. तुम्ही बघू शकता हा वडापाव आहे. जय शिवराय ठेचा वडापाव. सो बघू शकता हा हिरवा ठेचा आहे मिरचीचा. कॉर्न विथ वडापाव. खूप खूप माझा बिफोर ग्रूमिंगचा फेस आहे. आफ्टर ग्रूमिंग मला तुम्हाला शेअर करेल. आणि बघू शकता आता खूप सारा टायमिंग आहे. आयब्रोज पण खूप सारे जमिनी सगळे वाढले आहेत. थोडीशी मिशी पण आली आहे. खूप मेकओव्हर करणार आहे. कारण काही नाही. सो आता बघू शकता तुम्ही असं माझं क्लिनिंग प्रोसेस चालू झाली आहे फेसची. तो आता थोडासा माझ्या फेसवरती स्टीम अप्लाय होत आहे. सो तुम्ही बघू शकता ह्यांचं जे स्टीम इक्विपमेंट आहे ते सुद्धा खूप ऑसम आहे. आफ्टर स्टीमिंग आता माझे ब्लॅक हेड्स काढण्याची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट झाली आहे. आणि आता मला खूप पेन होणार आहे आणि ऑब्व्हियसली वैशालीला माझ्यावरती थोडीशी पण दया येणार नाही आहे. आणि ती माझे ब्लॅक हेड्स पूर्ण काढून टाकणार आहे. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स. सो कधी पण ना स्टीम घेतल्यानंतर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे इझिली निघत असतात. सो हे आता ती पूर्ण माझे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढणार आहे आणि पूर्ण फेसवरचे जे पण टॅनिंग आहे, जे पण डर्ट आहे ते सगळं रिमूव्ह होणार आहे. सो बघू शकता तुम्ही. सो हा जो तोंडावरती लेप लावला आहे त्याच्या आधी 2-3 प्रोसेस अजून होत्या ज्याच्यामध्ये माझं मसाज सेशन चालू होतं. सो मी तो पार्ट स्किप केला आहे. त्याचा मी व्हिडिओ नाही बनवला आहे कारण मला थोडंसं रिलॅक्स फील करायचं होतं. सो मसाजवाला पार्ट जो आहे फेस मसाज आणि बॉडी मसाज तो मी थोडा स्किप केला आहे. पण आफ्टर दॅट हा जो माझ्या तोंडावरती लाली थोपी लावलेली आहे, हा जो व्हाईट कलरचा लेप लावलेला आहे. आय डोंट नो हा व्हाईट कलरचा लेप काय आहे.
कारण मला तिच्यावरती एवढा ट्रस्ट आहे ना की ती मला ग्लो येणारच काही ना काही माझ्या फेसवरती. सो बघू शकता तुम्ही, आत्ताच एवढा ग्लो आलेला आहे, पिंकी 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 फेस झालेला आहे. बघूया तर आता पुढे जाऊन काय होणार आहे. सो अचानक वैशाली आला आहे की आपण तुझे थोडेसे हेअर ब्लो करूया आणि हेअरवरती थोडंसं फ्लिक्स कटिंग करूया. सो तिने माझे हे मस्त असे फ्लिक्स करून दिले आहेत आणि यू कांट इवन इमॅजिन की मी माझ्या लाईफमध्ये कधीच फ्लिक्स केले नव्हते, कारण मला ते बार्बी डॉलसारखं बनायचं नव्हतं. बट तिने जे फ्लिक्स केलेत ना या सिरियसली ऑसम फ्लिक्स केलेले आहेत. लिटरली तुम्ही बघू शकता किती मस्त दिसेल. लाईक प्रियंका चोपडाचा जो तेरी मेरी कहाणीमध्ये जो हेअरकट होता तसा हेअरकट माझा दिसत आहे असं मला वाटतंय. आणि तिने खूप असे सेट करून दिले आहेत माझे केस. लाईक सिरियसली जर तुम्हालाही असा हेअरकट हवा असेल, असे फ्लेक्स हवे असतील आणि असा चेहऱ्यावरती ग्लो हवा असेल, सो प्लीज 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 जे कोणी कल्याण, डोंबिवली, बदलापूर और एल्स लोधा हेवन, लोधाच्या जे पण लोधा कॅम्पसमध्ये जे पण राहतात, सो प्लीज विजिट प्लीज डू विजिट ईश्वरी पार्लर नियर कोणी. आणि प्लीज कॉन्टॅक्ट वैशाली. तिचा ती जे पण सर्व्हिस प्रोव्हाइड करते ते खूप ऑसम करते. आणि प्लीज तुम्ही स्वतः व्हिजिट करा, स्वतः एक्सपिरियन्स करा आणि आफ्टर दॅट तुम्ही मला तुमचे रिव्ह्यू कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की 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 कळवा. असेच व्हिडिओ मी बनवत जाईल ह्याच्या पुढेही जेव्हा जेव्हा मी ग्रूमिंगला येईल. सो मी घरी परत येत असताना खूप सारा असा जोरात पाऊस येत होता आणि मी स्कूटीवरून येत होती. सो म्हणजे एवढे मस्त सेट केलं की असं भिजलं. जे काही हेअर सेटिंग करून आली होती ते सगळं खराब झालेलं आहे, बट नो प्रॉब्लेम यार. सो घरी आल्यावरती शावर घेतल्यानंतर मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवायसाठी आली आहे. सो तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती खूप ग्लो आला, लाईक पूर्ण ब्लॅकहेड्स गेलेले आहेत, सॉफ्ट स्किन झाली आहे. ऑब्वियसली जेव्हा पण मी तिथे गेली, आय एम द हॅपीएस्ट कस्टमर ऑफ दॅट पार्लर. सो लुक ॲट मी गाईज. मी तुम्हाला चेहरा दाखवला होता स्टार्टिंगला आणि आता बघा, आय एम नॉट युझिंग एनी फिल्टर. सी फ्लफी फ्लफी मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट स्किन झाली आहे, लाईक माय नेम सॉफ्ट. सगळ्या मुलींना हे सांगायचं आहे की आय नो खूप मुलींचं असं असतं की आम्ही त्या पार्लर वेळेला जात नाही, आम्ही काय प्रेफर नाही करत. बट ग्रो पार्लरला ह्याच्यासाठी कॉस्मेटिक यूज नाही करत आम्ही, हे असं खूप मुलींचं असतं. साठी जायचं असतं पार्लरला. तिथे जो मसाज भेटतो, तिथे जी केअर भेटते, तिथे जे आपल्याला अटेन्शन भेटतं, ती सगळं घ्यायसाठी जायचं असतं पार्लरला. स्वतःला सुंदर दिसण्यासाठी जे काही एफर्ट्स टाकता येतील ते टाकायला पाहिजे ना. थोडेसे पैसे स्वतःवरती खर्च करायला काय हरकत आहे. आपण कमवतो तर स्वतःसाठीच. सो सेल्फ लव्ह इज मोर इम्पॉर्टंट. सो मी तो माझ्यावरती खूप नाही, तो अपनी फेवरेट हूँ भाई. इट्स लाइक और मैं स्नोई की भी फेवरेट हूँ और मैं और एक किसी की तो फेवरेट हूँ, बट वो राज है. दॅट्स द सिक्रेट ऑफ माय लाईफ. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हेअर आहेत माझे. सो प्लीज 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 डू केअर ऑफ युअर सेल्फ. Self love is more important. Thank you for watching my video and please don't forget to subscribe my videos. Please follow me and like my videos. आणि असंच असंच तुमचं खूप सारं प्रेम देत जा. आताशी मी सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या.